नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपण महा ट्रान्सको या विषयावरती वित्त व लेखाची जी सिरीज स्टार्ट केली आहे, हा त्याचा भाग क्रमांक 2 आहे, जे तुम्हाला पेड बॅच आणि YouTube वरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे। फक्त विषय असा आहे का तुम्हाला हे जी काही PDF आहे या क्लासची ते ॲप्लिकेशन मध्ये मिळणार आहे। YouTubeला तुम्ही फक्त काय करू शकता तर या व्हिडिओला वॉच करू शकता। ओके, जर तुम्ही अजूनपर्यंत हा कोर्स परचेस केला नसेल नोट्सचा तर नक्कीच परचेस करून घ्या। आजच्या तारखेमध्ये इथं इयत्ता 11वी चे मराठीमधील MCQ हे अपलोड होऊन जातील आणि 1 ते 2 दिवसामध्ये आपण 12वीच्या वरती सुद्धा काम करणार आहे। ओके, इंग्लिशचं सर्व कंटेंट इथं आता अपलोड झालेलं आहे। फक्त टेस्ट सिरीज आपण आणखी सुरू केलेली नाही, कारण की कुठंतरी 10 ते 12 क्लास घेतो, त्यानंतर जर टेस्ट सिरीज घेतली तर कुठंतरी ते प्रभावी राहील। आता जर तुमचं टेस्ट जर घेतली तर कुठंतरी बघा काय होईल तर तुम्ही डिमोटिवेट व्हाल। कारण की आता बघा काही विद्यार्थ्यांचं 4 वर्ष अगोदर ग्रॅज्युएशन झालेलं असेल, काहींचं 5 वर्षांचं, ज्यांचं आता झालेलं 1-2 वर्ष अगोदर जर त्यांना इझी जाईल, परंतु ज्यांना 5-5, 6-6 वर्ष झालेले आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन त्यांना थोडंसं अडचण देणार असणार आहे। म्हणून काय करणार आहे मी तर मॉक टेस्ट ह्या 5-6 टॉपिक आपले शिकवणे झाले त्यानंतर घ्यायला सुरुवात करणार आहे। ओके, तर बघा आज आपण काय अभ्यासणार आहोत तर इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग, इंट्रोडक्शन टू बघा अकाउंटिंग, या गोष्टीवरती ज्या बेसिक आणि इम्पॉर्टंट गोष्टी असतात जी की परीक्षेमध्ये येतात। जसे तुम्ही बघितलं असेल महावितरणमध्ये ॲक्रोसियल बेसिस, कॅश बेसिस वरती प्रश्न आले होते। ओके, बुक कीपिंग वरती सुद्धा प्रश्न आले होते। म्हणून आपण काय करणार आहे तर थोडक्यामध्ये यावरती डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे। ओके, तर बघा पहिला आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग। ओके, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग म्हणजे काय तर बघा समजून घ्या इंग्लिशमध्ये। जनरली बुक कीपिंग इज द सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अकाउंटिंग बुक्स। म्हणजे काय तर सर्वसामान्यपणे पुस्तकपालन हे काय तर व्यवसायातील व्यवहार खात्याच्या पुस्तकामध्ये शास्त्रीय पद्धतीने नोंदविले जाते, लक्षात ठेवा। ओके, यानंतर बघा ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड ॲक्युरेटली अँड इन chronological order. Okay, the final recording is done at the end of each financial year. For example, on 31st March. Then bookkeeping is both an art and science. Okay, as it involves the systematic, classified and summarized recording of financial transaction for a specific period, primarily for 1 year. आता समजून घ्या मराठीमध्ये, इंग्लिशवाल्या विद्यार्थ्यांसाठी हे रीडिंग केलं मी, आता मराठीत समजून घ्या। सर्वसामान्यपणे पुस्तकपालन काय आहे तर हे एक ट्रान्झॅक्शन ओके खात्याच्या पुस्तकामध्ये शास्त्रीय पद्धतीने नोंदवण्यासाठी तयार केलेला आहे, लक्षात ठेवा। ओके, शास्त्रीय पद्धत आहे ते, म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येते ते काय तर एक पुस्तकपालन हे काय कला आणि शास्त्र आहे, लक्षात घ्या। ओके, यामध्ये ते शास्त्र का बरं आहे तर समजून घ्या। यामध्ये वित्तीय व्यवहारांची नोंद हे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकृत आणि सारांश रूपाने केल्या जाते। ओके, म्हणून मग हे कशा प्रकारे केल्या जाते तर बघा वित्तीय वर्षाच्या शेवटी केल्या जाते, लक्षात ठेवायचं आहे। यांचा जो शेवट असतो तो कधी तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी। ओके, यानंतर बघितलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात की फीचर्स ऑफ बुक कीपिंग काय आहे, पुस्तकपालनाचे वैशिष्ट्य काय आहेत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ते आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके, फीचर्स ऑफ बुक कीपिंग किती आहेत तर 5 आहेत। पहिलं काय तर बघा इट इज अ मेथड ऑफ रेकॉर्डिंग डेली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स। हे काय तर हे दररोजच्या व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद करण्याची एक पद्धत आहे। ओके, त्यानंतर बघा दुसरं ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड। यामध्ये काय असते तर केवळ आर्थिक व्यवहार नोंदविले जात असतात। आता तुम्ही म्हणाल आर्थिकच व्यवहार का तर बिलकुल, आता नाहीतर तुम्ही व्यवसाय सुरू केला आणि तुमच्या पत्नीसोबत तुमचे जर भांडणं झाले तर ते व्यवहार त्याच्यात लिहिसाल का, आज माझ्या पत्नीसोबत भांडणं झाले, त्याला काही खर्च लागला का भांडण्यासाठी, काहीच नाही। मग तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या संबंधित जे काही व्यवहार असतील फक्त आणि फक्त फायनान्शियल तेच तुम्हाला काय करावं लागेल यामध्ये नोंदवल्या जाईल। ओके, लक्षात घ्या। यानंतर जर पाहिलं ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच इज युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स। तर बघा सर्व नोंदी हे विशिष्ट कालावधीसाठी तयार केल्या जातात ज्या भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त असतात। आता भविष्याच्या संदर्भासाठी कसं उपयुक्त असणार आहे तर बघा मागचा इतिहास वाचून तुम्ही काय करता समोर सुधारणा करता, म्हणजेच व्यवहारात सुद्धा समजून घ्या।
व्यवहारामध्ये तुम्ही जे काही तयार केलेलं आहे त्यावरून तुम्हाला प्रॉफिट झाला, लॉस झाला, या गोष्टी समजून जातात. त्यानंतर काय सुधारणा केली पाहिजे ते सुद्धा तुम्ही करू शकता. यासाठी भविष्यामध्ये त्याचा संदर्भ मिळाला पाहिजे, रेफरन्स मिळाला पाहिजे, त्यासाठी आपण काय करत असतो तर बुक कीपिंग रेफर करत असतो, प्रिपेअर करत असतो. ओके, लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न बघा, द रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल अँड रूल्स. तर बघा हे काय, तर हे व्यवहारांच्या नोंदी नियम आणि तत्वांवरती आधारित असतात. लक्षात ठेवा, असं नाही की काही लिहून टाकायचं, यासाठी स्पेसिफिक नियम असतात. ओके, हेच पुस्तकपालनाचं काय वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा, फीचर आहे. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर बघा पॉईंट नंबर 5, इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. ओके, लक्षात ठेवा, हे काय, इट इज अ आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस, हे एक व्यावसायिकाची कला आहे. कशी, तर वैज्ञानिक दृष्ट्या नोंदवण्याची. बघा इथं लागलं वैज्ञानिक, वैज्ञानिक म्हणजे काय सायन्स, आणि ते काय एक कला आहे म्हणजे काय आर्ट आहे, म्हणजे दिस इज कॉल्ड आर्ट अँड सायन्स. लक्षात ठेवा, बुक कीपिंग काय आर्ट अँड सायन्स आहे. ओके, समजून घ्यायचंय तुम्हाला. एक एक प्रश्न तुम्हाला परीक्षेत उपयोगी असणार आहे असं तुम्हाला सांगतो. फापट बसायला शिकवणार नाही, फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेडच तुम्हाला सर्व गोष्टी शिकवणार आहे. म्हणून तुम्हाला एकाहून एक व्हिडिओ काळजीपूर्वक वाचायचा आहे, एकाहून एक नोट्स काळजीपूर्वक वाचायची आहे. जे भविष्यात टेस्ट घेईल ते सुद्धा तुम्हाला एकाहून एक सॉल्व्ह करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी स्कोर मिळेल. आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जे काही विद्यार्थी असतील हे फक्त आणि फक्त AK परफेक्शन अकॅडमीचे असतील, हाच माझा गोल आहे. ओके, यानंतर बघा आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग, यावरती सुद्धा महावितरणमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुमचे जर कोणी सहकारी बंधू असतील की ज्यांनी महावितरणचा पेपर दिलेला असेल, त्यांना आजच्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि विचारा यातील प्रश्न आले होते का नाही. ओके, तुम्ही जर दिलेला असेल तर तुम्ही सुद्धा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या, तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले होते का नाही. तर बघा आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग सुद्धा विचारतात. ओके, तर बघा पहिला ऑब्जेक्ट काय, तर द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग इज टू मेंटेन सिस्टमॅटिक अँड ॲक्युरेट रेकॉर्ड्स ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे बघा मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे, पुस्तकपालनाचं मुख्य उद्दिष्ट आहे की हे सर्व आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित आणि तंतोतंत म्हणजे वेळोवेळी रोज नोंद ठेवण्याचं काम करते. ओके, रोज किती नोंदी करतो ना आपण पुस्तकपालनामध्ये, तर रोज काय करत असतो, व्यवस्थित आणि तंतोतंत नोंद ठेवण्याचं काम करतो. जसे की रामरावने आज हे खरेदी केलं, लिहिली अमाऊंट. ओके, अशा प्रकारचे आपण काय करतो, दररोजच्या नोंदी इथं नोंदवण्याचं काम करतो. हेच काय तर प्रमुख उद्दिष्ट आहे. ओके, यानंतरचं दुसरं जर उद्दिष्ट जर पाहिलं तर टू रेकॉर्ड ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर अँड अंडर अप्रोप्रिएट अकाउंट्स. सर्व व्यावसायिक व्यवहारांची नोंद तारखेनुसार आणि खात्यानुसार करणे. असं नाही, बघा आता पुस्तकपालनामध्ये कधीही तुम्हाला सांगतो तारखेनुसारच नोंद करत असतात आणि खात्यानुसार त्याचं वर्गीकरण करत असतात. आता तुम्ही जर म्हणत असाल की मी 30 तारखेची नोंद अगोदर लिहितो आणि 1 तारखेची नंतर लिहितो, तर पॉसिबल आहे. परंतु महिना जर चेंज असेल तर, जर बघा जानेवारीच महिना आहे, अगोदर तुम्ही 30 तारखेची नोंद केली आणि नंतर 1 तारखेची नोंद केली, तर ते व्हॅल्युएबल असेल का नाही, व्हॅलिड असेल का नाही, तर ते काय असणार आहे समजून घ्या. तर कधीही तारखेनुसार नोंद असते, म्हणजे 1 तारखेला अगोदरचा व्यवहार लिहावा लागते, 2 तारखेला नंतर, त्यानंतर 3 तारीख, त्यानंतर 4 तारीख, असं तुम्हाला महिन्याभराच्या म्हणजे वर्षभराच्या जे काही तारखेनुसार आहेत त्यांच्या नोंदी कराव्या लागतात डेली बेसिसवरती. ओके, हे काय तर बुक कीपिंगचं ऑब्जेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न बघा बरं आता उद्दिष्ट काय, तर बुक कीपिंग सर्व्स ॲज डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स विच कॅन बी प्रेझेंटेड ॲज प्रूफ व्हेन एव्हर रिक्वायर्ड. बघा आता पुस्तकपालन काय करते, तर व्यवसायाच्या व्यवहारांचे कागदपत्र स्वरूपामध्ये माहिती जतन करते, बरोबर आहे ना. म्हणून जेव्हा आवश्यकता पडली त्यावेळेस न्यायालयामध्ये, कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर केल्या जाऊ शकते. हा सुद्धा याचं काय उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा. बुक कीपिंग का बरं ठेवतो आपण, कारण की जर एखाद्या वेळेस जर पुरावा म्हणून काही सादर करायचा असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण हे सादर करू शकतो. ओके, यानंतरचा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघा, चौथ्या नंबरचा ऑब्जेक्टिव्ह सांगते की टू डिटरमाइन द फायनान्शियल रिझल्ट ऑफ द बिझनेस, फॉर एक्झाम्पल प्रॉफिट और लॉस. समजून घ्या आता, तर काय आहे व्यवसायाच्या आर्थिक स्थितीबद्दल नफा किंवा तोटा जाणून घेण्यासाठी बुक कीपिंग आपल्याला काय करते, महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसून येते. बघा आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला प्रॉफिट लॉस समजून येईल का, बिलकुल, कारण की आपण खर्च आणि उत्पन्नाच्या नोंदी डेली बेसिसवरती करत आहे, मग त्याच्यामुळे आपल्याला काय समजेल नफा झाला की तोटा झाला. ओके, म्हणून हे काय बुक कीपिंग पुस्तकपालन ठेवण्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, यानंतरचा प्रश्न पॉइंट 5 नंबरचा टू ॲसर्टन द टोटल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द बिझनेस.
बघा, टू ॲसर्टन द टोटल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द बिझनेस, हे काय तर व्यवसायाची एकूण मालमत्ता आणि दायित्वे जाणून घेणे, हे सुद्धा बुक किपिंगचं काय उद्दिष्ट आहे. यानंतर जर पाहिला पॉइंट, तर टू डिटरमाइन द प्रोप्रायटर्स फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. समजून घ्या, प्रोप्रायटर म्हणजे काय रे, तर एकल स्वामित्व असणारा बिझनेस. समजा तुमचा एक व्यवसाय आहे, त्या व्यवसायाचा फक्त एकटा मालक असेल तर त्याला प्रोप्रायटरशिप म्हणतात. ओके, तर बघा, व्यवसायाच्या मालकाची व्यावसायिक देणी जाणून घेण्यासाठी सुद्धा बुक किपिंग केल्या जाते. किती देणी आहे, किती त्याच्याकडे संपत्ती आहे, त्यासाठीच बुक किपिंग ठेवल्या जाते, लक्षात ठेवा. आता 7वं उद्दिष्ट जर पाहिलं, तर टू अनालाइज द प्रोग्रेस ऑफ द बिझनेस इज कंपॅरिझन टू द प्रिव्हियस इयर ऑर सिमिलर बिझनेस. म्हणजेच बघा, व्यवसायाच्या गेल्या वर्षातील प्रगतीबद्दल किंवा समान व्यवसायाची तुलना करण्यासाठी आपण काय करतो, तर बुक किपिंग ठेवत असतो. ओके, आशा करतो सर्वांना बुक किपिंगचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे हे काळजीपूर्वक समजले असतील. सर्वांनी काय करा, एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर ही जी नोट्स आहे ऍप्लिकेशन मधील वाचून घ्या काळजीपूर्वक, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळून जातील. यानंतर बघा, पुस्तपालनाचे महत्व, यावरती सुद्धा भरपूर प्रश्न आहे. पुस्तपालन का महत्वाचं आहे, इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. ओके, व्हाय इम्पॉर्टंट बुक किपिंग, तर बघा त्याचे उत्तर आपल्याला लक्षात घ्यायचे. जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना तेच घेतो. ओके, परीक्षेत येण्यासारख्या. तर बघा, पहिलं महत्वाचं इम्पॉर्टंट याचं बुक किपिंगचं काय, तर पहिलं आहे रेकॉर्ड. ओके, रेकॉर्ड मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, नोंदी. आपण डेली बेसिसवरती रोज किती नोंदी करतो ना, तेच पहिलंच आहे महत्वाचं रेकॉर्ड. बघा, ऑल ट्रान्झॅक्शन कॅन नॉट बी मेमोराइज बाय एनीवन. आता बघा, जे काही ट्रान्झॅक्शन असतं डेली बेसिसवरती, आता तुमचं साधं दुकान जरी असलं, कोणतं, किराणा मालाचं, तर तुम्ही डेली बेसिसवरती व्यवहार लक्षात ठेवसाल का. ओके, तुमचे मित्रच एवढे असतील की त्यांची उधारी भरपूर राहते, बरोबर आहे. आपले मित्र, जर आपलं दुकान जर असेल तर आपले मित्र तिथे येतात आणि उधार घेऊन चालले जातात. मग सगळं लक्षात ठेवणं तुमचं शक्य आहे का, पॉसिबल आहे का. ओके, तोंडी. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागते, पुस्तकपालन करायला लागते, बुक किपिंग करायला लागते, बुक ठेवावं लागतात. ओके, तुम्ही जोपर्यंत पुस्तके ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला सिस्टमॅटिकली लक्षात राहील का सर्व गोष्टी, तर नाही. ओके, लक्षात ठेवा, लक्षातच राहत नाही. बघा, माणसाचा जो काही स्वभाव आहे हा विसरणे आहे, लक्षात ठेवा. मूळ गुणधर्म आहे त्याचा विसरणे. ओके, त्यासाठीच आपण पुस्तकपालनाचं महत्व आहे, लक्षात ठेवा, रेकॉर्ड करण्यासाठी. ओके, परंतु पुस्तकपालन सर्व व्यवहारांची नोंद कायमस्वरूपी आणि शास्त्रीय पद्धतीने काय करते, सांभाळते. माणसाला जरी आठवत नसलं तरी पुस्तकपालन ते काम करते. म्हणून पहिलं इम्पॉर्टंट आहे, त्याचं इम्पॉर्टन्स आहे रेकॉर्ड. ओके, लक्षात ठेवा. सेकंड नंबरचं काय असेल तर ते आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन, म्हणजे त्याची वित्तीय माहिती. आता समजून घ्या, बुक किपिंग इज युजफुल फॉर ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट प्रॉफिट अँड लॉस, असेट्स, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट्स अँड अदर फायनान्शियल ॲस्पेक्ट्स ऑफ अ बिझनेस. बघा, आर्थिक माहिती हे सुद्धा महत्व आहे दुसरं. तर बघा, व्यवसायामध्ये नफा तोटा किती आहे, मालमत्ता किती आहे, देयता किती आहे, दायित्व किती आहे, गुंतवणूक कोणी कोणी केलं, साठा किती आहे, स्कंद किती आहे. स्कंद म्हणजे काय रे, स्टॉक. स्टॉक म्हणजे साठा. स्कंद किती आहे, इत्यादी माहिती मिळवण्यासाठी पुस्तकपालन हे कसं असते, महत्वपूर्ण असते, उपयुक्त असते. ओके, तिसरं जर महत्व पाहिलं तर पुस्तकपालनाचं आहे डिसिजन मेकिंग. क्या बात आहे, डिसिजन मेकिंग म्हणजे काय रे, तर निर्णय क्षमता. ओके, निर्णय घेण्यास उपयुक्त आहे डिसिजन मेकिंग साठी. काय तर बुक किपिंग. बुक किपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल डेटा दॅट हेल्प्स बिझनेस ओनर्स मेक इन्फॉर्म डिसिजन्स. आता समजून घ्या, आपण पुस्तकपालनाचा व्यवहार जर करत आहे तर तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी उपयुक्त आहे. आता समजा रामरावानं काय केलं, तुमच्या दुकानातून 10,000चं उधारी माल नेला होता. जर पुस्तकपालन जर तुमच्याकडे जर असेल, नोंदी जर करून ठेवलेला असेल आणि रामराव जर तुम्हाला वेळोवेळी पैसे जर वापस करत नसेल, तर तुम्हाला बुक किपिंग महत्व करते की याला भविष्यामध्ये माल द्यायचा किंवा नाही द्यायचा, याच्याकडून पैसे किती घ्यायचे. ओके, म्हणजे तुम्हाला निर्णय घेण्यासाठी हे काय उपयुक्त आहे. एकदम तुम्हाला शॉर्ट उदाहरणाने हे समजून सांगतो, लक्षात ठेवा. परीक्षेत विचारू शकतात की पुस्तकपालनाचे महत्व यापैकी कोणते नाही. आता समजून घ्या, ऑप्शन किती असतात रे, 5 ऑप्शन असतात. मग 4 ऑप्शन कसे असतील, जे पुस्तकपालनाचे महत्व दर्शवत असतील, आणि एक असं असेल जे पुस्तकपालनाचं महत्व दर्शवेल का, नाही, मर्यादा दर्शवेल. ओके, यानंतर जर बघा पाहिलं तर चौथा पॉइंट आहे कंट्रोलिंग. बघा, काय कंट्रोलिंग. कंट्रोलिंग म्हणजे काय रे, तर नियंत्रण ठेवण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी. आताच मी थोडक्यामध्ये सांगितलं होतं. बघा, विथ द हेल्प ऑफ फायनान्शियल डेटा अँड स्टॅटिस्टिक अवेलेबल थ्रू बुक किपिंग, बिझनेस ऑपरेशन्स कॅन बी इफेक्टिव्हली कंट्रोल. आता बघा, पुस्तकपालनाद्वारे काय होते, तर उपलब्ध जी काही माहिती होते, कोणती माहिती होते, तर आर्थिक माहिती, फायनान्शियल इन्फॉर्मेशन.
ओके, हे त्याच्या आकडेवारीवरती व्यवसायावरती नियंत्रण ठेवता येते. ते जर आकडेवारी जर आपण व्यवस्थितरित्या रीड केली तर लक्षात ठेवा. यानंतर जर पाहिलं पाचवं एव्हिडन्स. आता भानगड झालं, रामराव बघा 10,000चा माल नेला आणि तो म्हणते मी नेलाच नाही. ओके, तर बघा आपल्याकडे जर रोज कीर्तन नोंदी असतील की ह्या तारखेला याने एवढ्या रुपयाचा माल नेला, त्या तारखेला तेवढ्या रुपयाचा माल नेला. ओके, असे टोटल मिळून 10,000चा माल रामरावानं नेला. मग रामराव काय करतो, पैसे देतच नाही. मग जर आपले पैसे 10,000 जास्त रक्कम आहे, बरोबर आहे, 1,000 रुपये आपण कोर्टात घालवू शकतो आणि 9,000चा आपला लॉस कसा वाचून जाईल ना. आता 10,000 रामराव तर म्हणते की मी नेलाच नाही माल. ओके, तर मग त्या कंडिशनमध्ये तुम्ही जर बुक किपिंग ठेवत असाल, व्यवसायाचे मालक असाल, तर तुम्ही तो एव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर करू शकता, न्यायालयामध्ये काय करू शकता, पुरावा म्हणून त्याचा वापर करू शकता. लक्षात ठेवा, एव्हिडन्स पुस्तपालनाचं का बरं महत्व आहे समजून घ्या. एव्हिडन्ससाठी सुद्धा महत्वाचं आहे. यानंतर जर पाहिलं तर 6वा पॉईंट आहे टॅक्स लायबिलिटी. म्हणजेच बघा कर दायित्व तुमचं किती बनते. आता बुक किपिंग हेल्प्स डिटरमाइन ऑल टॅक्स लायबिलिटीज सच एज इन्कम टॅक्स, जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स अँड एटसेट्रा. समजून घ्या, कर दायित्व हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुस्तपालनाचं जर तुम्ही बघा महत्व का बरं आहे टॅक्स लायबिलिटी, तर समजून घ्या. तुम्ही डेली बेसिसवरती पुस्तपालन करताय, मग तुम्हाला लक्षात येते की आपलं इन्कम एवढं जनरेट झालं, मग इन्कम टॅक्स किती भरायचा, म्हणजेच बघा आयकर किती भरायचा. डेली बेसिसवरती तुम्ही जे काही माल विकता, आपण बघा जीएसटी कशावर वापरत असतात रे, जीएसटी इथं लिहिलेलं आहे जीएसटी. जीएसटीचा फुल फॉर्म काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बघा जी स्टँड्स फॉर गुड्स, म्हणजे तुम्ही जर माल विकत असाल, खरेदी करत असाल, त्यावरती काय लागते, जीएसटी लागते. ओके, मग त्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे. यस म्हणजे काय, तर सर्व्हिस. आता तुम्ही वकील असाल, ओके, माझ्यासारखे शिक्षक असाल, ओके, तुम्ही जे काही सेवा देता ना त्यावरती सुद्धा टॅक्स लागते. बघा सेवा देत फ्री जर सेवा दिली तर त्यावरती टॅक्स लागते का, बिलकुल नाही. परंतु तुम्ही सेवा देताय आणि त्याच्यापासून काहीतरी इन्कम जनरेट करत आहे तर त्यावेळेस जीएसटी लागते. लक्षात ठेवा, सर्व्हिसला सुद्धा टॅक्स लागते. ओके, मग बघा कर देयके शोधण्यासाठी पुस्तपालन कसं आहे, महत्वपूर्ण आहे, उपयुक्त आहे. ओके, आता बघा मालमत्ता कर हे झालेलं आहे आपलं. आता बघा युटिलिटी ऑफ बुक किपिंग, पुस्तपालनाची उपयोगिता काय काय. ओके, महत्व वेगळं, उपयोगिता वेगळं. आता पहिलं उपयोगिता कोणा म्हणजे समजून घ्या, उपयोगिता म्हणजे काय, याचा जो फायदा आहे तो कोणाकोणाला होतो, अप्रत्यक्षरित्या आणि प्रत्यक्षरित्या. तर समजून घ्या, पहिला फायदा होतो तो म्हणजे बिझनेसच्या मालकाला, स्वामीला. ओके, ओनर म्हणजे काय रे, तर व्यवसायाचा स्वामी, मालक. ओके, कोण, स्वामी किंवा मालक, दिस इज कॉल्ड ओनर. समजून घ्या. आता द बिझनेसमॅन कॅन चेक द प्रॉफिट ऑर लॉस, असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द बिझनेस ऑफ एनी टाइम. बघा पुस्तपालनाची उपयोगिता, युटिलिटी ऑफ बुक किपिंग, सर्वप्रथम कोण आहे, ओनर आहे पहिल्या क्रमांकावरती. का बरं आहे, कारण की व्यवसायामध्ये व्यवसाय कोणाचा आहे, तर मालकाचा आहे. मग मालकाला माहित पाहिजे ना नफा तोटा किती आहे, मालमत्ता किती आहे, देयता किती आहे, हे सर्व शोधण्यासाठी पुस्तपालनाची उपयोगिता महत्वपूर्ण आहे ओनरसाठी. यानंतर जर पाहिलं तर दुसरा पॉईंट आहे मॅनेजमेंट. आता बघा मॅनेजमेंट म्हणजे काय, व्यवस्थापन. मॅनेजमेंट अकाउंटिंग हा पार्ट आहे, परंतु मॅनेजमेंट समजणं फार गरजेचं आहे. बुक किपिंग जर म्हटलं तर मॅनेजमेंट कसं असते, महत्वपूर्ण असते, उपयुक्त असते. ओके, आता बघा बुक किपिंग हेल्प्स इन प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग अँड मेंटेनिंग कंट्रोल ओव्हर बिझनेस ऑपरेशन्स. म्हणजे बघा व्यवसायासाठी नियोजन, निर्णय घेण्याचे आणि संपूर्ण व्यावसायिक उपक्रमांवरती नियंत्रण व्यावसायिकांना ठेवता येते. लक्षात ठेवा, व्यावसायिकाला ठेवता येते. आता बघा प्रत्येक कोणतीही कंपनी असो, कोणताही व्यवसाय असो, त्याला मॅनेजमेंट डिपार्टमेंट आता वेगळं असते. मॅनेजमेंट डिपार्टमेंट काय करते, तर पुस्तपालनाचा अभ्यास करते, ज्यामध्ये डेटा अनालिस्ट सुद्धा येतो मॅनेजमेंटमध्ये. ओके, समजून घ्या. तर ते काय करतात, तर व्यवसायाची प्लॅनिंग करतात. त्या प्लॅनिंगवरून भविष्यामध्ये कोणत्या प्रकारचे डिसिजन घेता येतील त्यावरती चर्चा करतात. ओके, मग त्यासाठी पुस्तपालनाची उपयोगिता कोणाला आहे, तर मॅनेजमेंटला आहे. लक्षात ठेवा. यानंतर बघा आता इन्व्हेस्टर म्हणजे काय रे, तर गुंतवणूकदार. ओके, कोण, गुंतवणूकदार. आता मॅनेजमेंट मध्ये कोण कोण येते, तर बघा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात, सीईओ असतात. ओके, त्यानंतर बघा जे काही बाकीचे मॅनेजमेंट मध्ये येतात लोक, ते सर्वचे सर्व व्यवस्थापनामध्ये येत असतात. लक्षात ठेवा. आता गुंतवणूकदार कोण असतात, तर इन्व्हेस्टर. आपल्या व्यवसायामध्ये जे आता समजा तुमचं शेअर मार्केटमध्ये कंपनी आहे, IPO लॉन्च झालेला आहे तुमच्या कंपनीचा, तर त्यावेळेस गुंतवणूकदार काय करत असते, बघा व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात. मग ते असेच करतात का, व्यवसाय पाहत नाही. बघा आता धरला दगड आणि टाकला पाण्यात, अशा प्रकारचे निर्णय घेतात का ते,
नाही. आता स्टॉक मार्केट जर म्हटलं तर याला बुल्स आणि बियर्स काय करत असतात, कंट्रोल करत असतात. ओके, इन्व्हेस्टर काय करते समजून घ्या. बुल्स आणि बेअर्स काय काम करत असतात, तर बुल्स हे पाहतात की कोणता व्यवसाय हा चांगल्या प्रकारे काम करतोय, यामध्ये जर पैसा टाकला तर या कंपनीची व्हॅल्यू वाढेल. समजून घ्या. तर बघा, गुंतवणूकदारांना याचा असा फायदा होते की तुम्ही जर बुक किपिंग केलं, त्याचे वेळोवेळी जर तुम्ही बघा तुमच्या व्यवसायात नफा किती झालेला आहे मागच्या वर्षापेक्षा, या वर्षामध्ये तुम्ही किती पर्सेंटेजने नफा कव्हर केलेला आहे, तुमच्या कंपनीची संपत्ती किती वाढलेली आहे, ह्या गोष्टी काय करते इन्व्हेस्टर वाचते. तुम्ही जर पुस्तकपालन व्यवस्थित केलं ना तर ओके, ते वाचल्यानंतर तुमच्या कंपनीमध्ये काय करते, इन्व्हेस्ट करते, गुंतवणूक करते. म्हणून गुंतवणूकदाराला बुक किपिंगचा काय फायदा आहे, ओके, उपयोगिता आहे. यानंतरचं जर पाहिलं तर कस्टमर. आता कस्टमर जर म्हटलं तर मॅगी हे सर्वांना माहिती आहे, 2 मिनिट में मॅगी का कमाल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट मिळते. मग बघा, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा माल वापरता, कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरता, हे सुद्धा तुम्ही बुक किपिंग जर व्यवस्थितरित्या केलं तर बघा, बुक किपिंग मध्ये तुम्ही लिहू शकता ना की ह्या माल आम्ही परचेस केला. ओके, हे जर माहिती पडलं कंटेंट, तर कस्टमरला याचा कसा होतो, फायदा होतो, लक्षात ठेवा. ओके, आणि तुमच्या व्यवसायाची जी काय आर्थिक स्थिती आहे, ओके, ते सुद्धा माहिती पडते. कशी, बघा आता बघा, मॅगीचं सांगितलं तुम्हाला उदाहरण. तुमच्या कंपनीचे जर शेअर हे कमी असतील तर बघा ग्राहकाला समजते की आता यांचा पुरवठा हा कसा असेल, कमी असेल. ओके, शेअर जास्त असतील, पैसा जर जास्त असेल, तुमची आर्थिक स्थिती जर मजबूत असेल तर ग्राहक खूप हुशार असतो, तो जाणून घेऊ शकतो आणि खात्री बाळगतो. कशाबद्दल, तर तुमच्या वस्तूच्या पुरवठ्याबद्दल. म्हणून कस्टमरला पुस्तकपालनाची काय तर उपयोगिता आहे, लक्षात ठेवा, युटिलिटी ऑफ बुक किपिंग. यानंतर जर पाहिलं तर गव्हर्नमेंटला सुद्धा टॅक्स कसा लावायचा, जीएसटी कशी लावायची. ओके, समजून घ्या. जीएसटी आता तर माहित आहे जीएसटी क्वीन कोण आहे सध्या, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, जीएसटी क्वीन कोण आहे सध्या. एकच नंबर जीएसटी लावते, काहीही असो. तर बघा, बुक किपिंग हेल्प्स गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज ट्रॅक टॅक्सेस फ्रॉम डिफरंट सोर्सेस. सरकार काय करते, तर विविध स्रोतांद्वारे कर शोधून काढण्यासाठी शासनाच्या विविध विभागाला पुस्तकपालन उपयोगी ठरते, लक्षात ठेवा. यानंतर बघा, लेंडरला कसा फायदा होतो. लेंडर म्हणजे कोण रे, तर कर्जदार. ओके, लेंडर म्हणजे काय, कर्जदार. बघा, क्रेडिटर्स डिसाइड वेदर टू कंटिन्यू लेंडिंग टू द बिझनेस बेस्ड ऑन इट्स फायनान्शियल रेकॉर्ड्स. म्हणजे काय, तर लेखा पुस्तकाच्या माध्यमातून व्यवसायाला पुढेही कर्ज पुरवठा करणे सुरू ठेवावे किंवा करून ठेवू नये, याबाबतचा निर्णय कर्ज देणारे घेऊ शकतात. बघा, लेंडर म्हणजे कोण, लेंडर म्हणजे जे कर्ज देतात, कर्जदाता किंवा धनको, त्यांना काय म्हणतात, तर लेंडर म्हणतात. समजून घ्या. आता व्यवसाय जे असते, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही व्यवसाय बरोबर आहे, तुम्ही पुस्तकपालन ठेवत आहे आणि तुमचा व्यवसाय हा कसा चालला, लॉसमध्ये चालला. मग त्या कंडिशनमध्ये तुम्हाला परत कर्ज द्यायचं किंवा नाही द्यायचं. ओके, दिलेलं कर्ज कशा प्रकारे घ्यायचं, हा जो काही निर्णय आहे हे घेण्यासाठी कोण मदत करत असते, पुस्तकपालन करत असते. कोणाला, तर लेंडरला, क्रेडिटर्सला. ओके, लक्षात ठेवा. यानंतर जर पाहिलं तर 7वा ग्रोथ. आता बघा, ग्रोथला कसा फायदा होते, विकासाला कसा फायदा होते, तर बघा, बिझनेस ओनर्स कॅन युटिलाइज अकाउंटिंग इन्फॉर्मेशन टू एक्सपांड अँड डेव्हलप देअर बिझनेस. तर बघा, विकासास कसं मदत करते बुक किपिंग, तर व्यावसायिक व्यवसायातून काय करते, तर लेखांकनाच्या मदतीने व्यवसायाचा विकास करू शकतो, मागच्या चुका दुरुस्त करू शकतो आणि समोर त्या चुका होणार नाही याची काळजी घेऊ शकतो. कशाच्या माध्यमातून, तर पुस्तकपालनाच्या माध्यमातून. म्हणून युटिलिटी ऑफ बुक किपिंगसाठी जो शेवटचा आणि 7वा पॉईंट आहे तो आहे ग्रोथ. ओके, आशा करतो तुम्हाला पुस्तकपालन म्हणजे बुक किपिंग हे एकदम जबरदस्त समजलेलं असेल. मी एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये, ओके, एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये आणि जे परीक्षेत उपयोगी आहे ना तेच घेण्याचा प्रयत्न करत आहे. फापट पसारा तुम्हाला वाचू देणार नाही, हे माझं प्रॉमिस आहे. आणि तुम्हाला सांगतो, इथून जे समोरचे व्हिडिओ आहेत भविष्यातले, ते जर तुम्ही सर्वचे सर्व बघितले तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्यापासून कोणीही रोखत शकत नाही. कोई मायकालाल नाही होगा जो आपको 110 से म्हणजे बघा 110 पैकी 110 मार्क मिळवून देऊ शकणार नाही. म्हणून तुम्हाला डेली बेसिसवरती व्हिडिओ कुठल्याच प्रकारे स्किप न करता बघायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये ह्या नोट्स वाचून घ्यायचे आहे, म्हणजे जबरदस्त काम होऊन जाईल. ओके, गोलीगत धोका झालाच नाही पाहिजे असं नाही. मी काय करेल माहिती आहे का, आणखी एक माझं प्लॅन वाढलं, कारण की परीक्षेची लिंकच ॲक्टिवेट झाली नाही, म्हणजे मला भरपूर वेळ मिळणार आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. मला जर मिनिमम बघा 60 दिवस हे प्रॉपर मिळाले, ओके, तर मी तुम्हाला अकाउंटिंग एकदम जबरदस्त शिकून देईल 110 गुणांचं. ओके, आणि संडेला आपलं मराठी व्याकरण,
त्यानंतर रिझनिंग आणि मॅथ क्वांट या गोष्टीवरती सुद्धा तुम्हाला लेक्चर मिळत राहतील. ओके, आता मराठी सुरू आहे, या संडेला मराठी आपलं फिनिश होण्याचे प्रयत्न आहे माझा. ओके, आणखी 2-3 जर लेक्चर घेतले मराठीवरती तर एकदम तुम्हाला परत मराठी अभ्यासण्याची गरज पडणार नाही IBPS पॅटर्नचं. ओके, तर बघा आता इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग. आता पॉईंट काय आहे, इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांनी सुद्धा बघा. ओके, रिव्हिजन होऊन जाईल. रिव्हिजन म्हणून का होईना तुम्हाला बघायचं आहे, 2च्या स्पीडने का होईना बघायचं आहे, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. आणि हो, कोणाची समजून सांगण्याची पद्धत कशी असते तर कोणाची वेगळी असते आणि आपल्याला कोणतं लक्षात राहते त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. ओके, आता बघा, सर्वप्रथम इंट्रोडक्शन मध्ये आपण अर्थ जाणून घेऊया कशाचा, तर अकाउंटिंगचा. मिनिंग अँड डेफिनेशन्स. बघा, लेखांकनाचा अर्थ आणि परिभाषा काय. तर बघा, अकाउंटिंग इज अ ब्रॉडर कन्सेप्ट. कशी आहे रे ते, व्यापक आहे. बघा, अकाउंटिंग काय, तर पुस्तपालन कसं होतं, लिमिटेड होतं, बरोबर आहे. ओके, संकुचित होती, परंतु इथं ब्रॉड आहे. अकाउंटिंग कसं आहे तर ब्रॉडर कन्सेप्ट आहे. कशापेक्षा तर बुक किपिंग पेक्षा. अकाउंटिंग इज अ ब्रॉडर कन्सेप्ट दॅन बुक किपिंग. बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. हेन्स इट इज सेड दॅट वर बुक किपिंग एंड्स अकाउंटिंग बिगिन्स. समजून घ्या. आता यावरती प्रश्न विचारते म्हणजे विचारते 100%. MPSC मध्ये सुद्धा यावरती प्रश्न रिपीट झालेला आहे. समजून घ्या, याला इग्नोर करून चालणार नाही. हे जरी लाईन तुम्हाला छोटी वाटत असेल, तीन ओळीची लाईन बघा, 3 ओळी आहेत, हे फक्त 3 लाईन आहे, परंतु यावरती परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न तयार होतात. कसे, समजून घ्या. आता बघा, तुम्हाला परीक्षेत विचारू शकता की इट इज सेड काय, तर बघा, व्हर बुक किपिंग एंड्स व्हाट बिगिन्स. बघा, तुम्हाला असा प्रश्न विचारला की व्हर बुक किपिंग एंड्स व्हाट बिगिन्स, मग उत्तर द्यायचं आहे अकाउंटिंग बिगिन्स. ओके, लक्षात ठेवा. किंवा असा प्रश्न विचारतील, रिकामी जागा एंड्स किंवा व्हाट एंड्स अकाउंटिंग बिगिन्स, मग उत्तर द्यायचं आहे बुक किपिंग. ओके, हे लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच बघा, पुस्तकपालन जिथे संपते तिथे काय होते तर लेखांकन सुरू होते. ओके, आणखी प्रश्न विचारू शकता. तर बघा, काय विचारू शकता, तर बघा, रिकामी जागा इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. व्हॉट इज, किंवा असं विचारतील व्हॉट इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग, तर उत्तर द्यायचं आहे बुक किपिंग. बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ रिकामी जागा. तर बघा, काय अकाउंटिंग. असे प्रश्न परीक्षेमध्ये जर मेक झाले, फ्रेम झाले, आता बरेचशे विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये एक लाईट लागला असेल. ओके, आपल्या दिमागामध्ये बघा काही किडे असतात जे कसे करतात, वळवळ करतात. मग ते कसे म्हणतील की एवढे सिंपल प्रश्न विचारतील का, तर हो, विचारतात. बेसिक कन्सेप्टवरती सर्वात जास्त प्रश्न IBPS विचारते. तुमचं नॉलेज चेक करत नाही, ते तुमची इंटेलिजन्सी चेक करते की तुम्ही किती बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. ओके, यानंतर बघा, आता इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग. ओके, आता बघा, यामध्ये एक अमेरिकन काउन्सिल असोसिएशन जे आहे, अमेरिकन अकाउंटिंग असोसिएशन, यांनी जी काही व्याख्या दिलेली आहे ते लक्षात ठेवा फक्त. बघा, आता अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, मेजरिंग अँड कम्युनिकेटिंग इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन टू परमिट इन्फॉर्म जजमेंट्स अँड डिसिजन्स बाय युजर्स ऑफ द इन्फॉर्मेशन. म्हणजे काय, तर बघा, अमेरिकन अकाउंटिंग असोसिएशनच्या मते लेखांकन म्हणजे आर्थिक माहिती ओळखणे, ती मोजणे आणि त्याचं संप्रेषण करणे, म्हणजे इतरांना माहिती प्रदान करणे, याची प्रक्रिया आहे. लक्षात ठेवा. ओके, जी माहिती वापरणाऱ्या व्यक्तींना सुज्ञ निर्णय घेण्यास काय करते तर योग्य न्याय निर्णय करण्यास मदत करते. लक्षात ठेवा. ओके, यानंतर जर पाहिलं तर आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांचा महावितरणामध्ये प्रश्न पेपर झाला त्यांना विचारा तुमच्या शिपमध्ये ॲक्रुअल बेसिस वरती, म्हणजे उपार्जित, बघा हे उपार्जित व्यापारी जो आधार आहे. ओके, उपार्जित किंवा उपार्जित यावरती प्रश्न आला होता का नाही. ओके, आला होता. बेसिक कन्सेप्ट वरतीच प्रश्न विचारते आणि आपण ह्याच गोष्टी इग्नोर करतो आणि तिथं आपलं सिलेक्शन घालवून बसतो. समजून घ्या. आता बेसिस ऑफ अकाउंटिंग काय, लेखांकनाचे मूलभूत घटक कोणकोणते आहेत, कोणत्या घटकांवरती आधारित लेखांकन काम करते. तर बघा, 3 गोष्टी आहेत. पहिला आहे कॅश बेसिस, दुसरा आहे ॲक्रुअल बेसिस आणि तिसरा आहे हायब्रिड. हायब्रिड म्हणजे काय रे, तर ज्यामध्ये कॅश बेसिस आणि ॲक्रुअल बेसिस या दोन्हींचा समावेश असते त्याला म्हणतात हायब्रिड बेसिस. आणि मोठे जे काही व्यावसायिक असतात, व्यापारी असतात, कंपन्या असतात, त्या हायब्रिड और मिक्स बेसिसचा काय करत असतात, वापर करत असतात. कॅश बेसिस कोण करते, तर बघा, जे किराणा मालक असतात किंवा समजा डॉक्टर झाले, त्यानंतर वकील झाले. ओके, हे करू शकता. ॲक्रुअल बेसिस कसं असते, तर बघा, ज्यांचा मीडियम लेवलचा व्यापार आहे, व्यवसाय, ते वापर करतात. कशाचा, तर उपार्जित व्यापारी आधाराचा. हे डिटेलमध्ये शिकवतो तुम्हाला, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे
बघा किती बेसिस ऑफ अकाउंटिंग आहे, उत्तर एकच आलं पाहिजे, 3. कोणतं आहे, पहिलं कॅश बेसिस, दुसरं कोणतं क्रुशियल बेसिस आणि तिसरं कोणतं मिक्स और हायब्रिड बेसिस. ओके डन. मराठीमध्ये समजून घ्या, खात्याचे किती आधार आहेत रे, उत्तर द्यायचे 3. कोणतं, पहिलं रोख घटक किंवा नगदी आधार, दुसरं उपर्जित व्यापारी आधार किंवा उपर्जित व्यापारी घटक, तिसरं कोणतं तर मिश्रित किंवा संकरित आधार किंवा मिश्रित किंवा संकरित घटक. लक्षात ठेवा, घटक म्हणजेच आधार, बेस. ओके लक्षात ठेवा. आता बघा पहिलं आहे कॅश बेसिस म्हणजेच रोख घटक. यामध्ये जे इम्पॉर्टंट घटक आहे तुम्हाला पुस्तकात सुद्धा मिळणार नाही, हे मी स्वतः सेट केलेलं आहे, बघून घ्या. बघा पहिलं काय कॅश बेसिस, रोख घटक कोणकोणते, पहिलं डायरेक्ट कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. कॅश बेसिस मध्ये रोख घटकामध्ये रोख बेसिस वरती काय काम करते ते बघा, प्रत्यक्ष रोख व्यवहारांची नोंद केली जाते. यामध्ये जिथं कॅश आली त्याचीच नोंद केल्या जाते. ओके उधारीची किंवा अशा प्रकारची नोंद केल्या जाते का नाही, कॅश बेसिस मध्ये फक्त आणि फक्त रोख व्यवहारांची नोंद केली जाते. लक्षात ठेवा. यानंतर दुसरं जर पाहिलं तर इन्कम इज रेकॉर्डेड ओनली व्हेन कॅश इज रिसिव्ड. म्हणजे काय तर उत्पन्नाची नोंद फक्त रोख प्राप्त झाल्यावरच केली जाते. समजून घ्या, कोणतेही उत्पन्न असो ते ज्यावेळेस रोख येते ना त्यावेळेसच त्याची नोंद केली जाते, अन्यथा केली जात नाही. कॅश बेसिस. ओके लक्षात ठेवा. यानंतर काय तर एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड ओनली व्हेन कॅश इज पेड. खर्चाची सुद्धा नोंद केव्हा केली जाते तर प्रत्यक्ष रोख दिल्यावरच केली जाते. त्यानंतर बघा दिस मेथड इज सिंपल अँड इझी टू मेंटेन. ही पद्धत कशी आहे तर अगदी सोपी आहे आणि देखभाली सोयीस्कर आहे. ओके यानंतर जर पाहिलं तर यूज बाय प्रोफेशनल्स लाईक डॉक्टर्स, लॉयर्स आणि CA. तर बघा ही पद्धत कोण वापरते तर डॉक्टर वापरते, वकील वापरतात आणि चार्टर्ड अकाउंटंट यांसारखे व्यावसायिक वापरतात. ओके कारण की यांचा संबंध डायरेक्ट कशाशी येते, कॅशशी येते म्हणून. ओके यानंतर जर पाहिलं तर बघा सुइटेबल फॉर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. बघा आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, मग तुम्हाला या गोष्टीवरून बघा काय काय होतं, इथं डॉक्टर होता, वकील होता आणि चार्टर्ड अकाउंटंट होता. हे कोण आहेत रे तर हे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. कोण आहेत हे, SPA सर्व्हिस प्रोव्हायडर, म्हणजे जे सर्व्हिस देतात. सर्व्हिस बघा जे सर्व्हिसच्या संबंधित घटक येतात ना ते सर्वचे सर्व म्हणजे बऱ्यापैकी काय वापरतात, कोणत्या पद्धतीचा वापर करतात तर कॅश बेसिसचा. आणि हे सांभाळण्यासाठी कमी खर्चिक आहे. लक्षात ठेवा, याला खर्च लागतो का जास्त नाही. म्हणून काही जसे की अकाउंटंट झाले, वकील झाले, डॉक्टर झाले, हे या पद्धतीचा वापर करतात, या बेसचा वापर करतात कॅश बेसिसचा. ओके लक्षात ठेवा. यानंतर जर म्हटलं सुइटेबल फॉर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन तर ही नफा न मिळवणाऱ्या संस्थांसाठी कशी आहे तर उपयुक्त आहे. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन साठी सुद्धा उपयुक्त आहे. लक्षात ठेवा कॅश बेसिस. ओके जर तुम्हाला काही अडचण आली ना तर या व्हिडिओच्याच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, मी दुसऱ्या दिवशी तुमचे सर्व डाऊट क्लिअर करून टाकेल. ओके आता बघा ॲक्रुअल बेसिस म्हणजेच काय तर उपार्जित घटक किंवा उपर्जित घटक. ओके परीक्षेमध्ये विचारतात ॲक्रुअल अकाउंटिंग काय असते. ओके यावरती प्रश्न विचारते म्हणजे विचारतेच, याला स्टार मार्क करून ठेवा. बघा आता ॲक्रुअल बेसिस काय, उपर्जित घटक काय, तर बघा पहिला पॉइंट आहे इन्कम इज रेकॉर्डेड व्हेन अर्न नॉट व्हेन रिसिव्ड. ओके समजून घ्या, जिथं कॅशचा वापर नव्हता इथं बघा इथं काय उत्पन्नाची नोंद मिळाल्यावर नव्हे तर मिळविल्यावर केली जाते. आता याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, काही विद्यार्थी कन्फ्यूज झाले असतील. बघा आता मराठीमध्ये आपली गोष्टी कशी होते, इथं लिहिलेलं आहे उत्पन्नाची नोंद मिळाल्यावर नव्हे तर मिळविल्यावर केली जाते. आता मिळविले कसं, मिळालं कसं समजून घ्या. आता तुम्ही कुठल्याही प्रकारचं इन्कम जनरेट करत आहे. आता सपोज आता तुम्ही माझा कोर्स परचेस केला, 10 विद्यार्थ्यांनी कोर्स परचेस केला आणि 9 विद्यार्थ्यांनी मला कॅश दिलं, बरोबर आहे. ज्यावेळेस कॅश दिले 9 विद्यार्थ्यांनी आणि मी त्याची फक्त 9 विद्यार्थ्यांचीच एंट्री करत आहे तर त्याला म्हणतात कॅश बेसिस. परंतु माझ्याकडे ऍडमिशन झाल्या 10 आणि पैसे किती दिले 9 विद्यार्थ्यांनी आणि 1 विद्यार्थी देणे बाकी आहे, बरोबर आहे. मग त्या कंडिशनमध्ये त्या विद्यार्थ्याची सुद्धा माझ्याकडे नोंद करून ठेवणे माझ्या इन्कम मध्ये, तर त्याला म्हणतात ॲक्रुअल बेसिस. मला माहिती आहे हा आज नाही तर उद्या देणारच आहे, मग त्या कंडिशनमध्ये तो मला जे उद्या पैसे देणार आहे त्याची नोंद मी आजच करून ठेवतो, त्याला काय म्हणतात तर ॲक्रुअल बेसिस म्हणतात, उपर्जित घटक म्हणतात. आय थिंक तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आता दुसरा पॉईंट समजून घ्या. एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड व्हेन इनकर्ड नॉट व्हेन पेड. म्हणजेच बघा खर्चाची नोंद प्रत्यक्ष रोख दिल्यावर नव्हे तर खर्च झाल्यावर केली जाते. आता बघा रोखच नाही, आता खर्च आहे सपोज. आता बघा मी काय केलं, बघा व्यवसायासाठी माझ्या व्यवसायासाठी मला रॉ मटेरियल लागायचं होतं, तर मी काय केलं तर बघा काय म्हणता येईल एक ट्रक काय केला बुक केला माझा माल आणण्यासाठी.
मग मी काय केलं तर त्या ट्रकवाल्यासाठी खर्च जर झाला माझा, बघा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स झाला ना, खर्च आहे ना, ओके, वाहन खर्च आहे ना, मग त्या कंडिशनमध्ये ज्या वेळेस मी माल माझ्या गोडाऊनमध्ये आणून टाकतो आणि समोरच्या व्यक्तीला, आता ट्रकवाला कसा असते माझ्या ओळखीचा असतो, मग मी त्याला काय म्हणतो, बाबू माझ्याकडे आज पैसे नाही, आजचा संडे आहे, बँक बंद आहे, ओके, आणि माझं ATM हे ब्लॉक झालेलं आहे, तर तू काय कर, सोमवारी जशी बँक ओपन होईल तसे मी पैसे काढून आणीन आणि तुम्हाला देऊन देईन. तर त्या कंडिशनमध्ये बघा मला आज, आता बघा व्यवहार कधी झाला, संडेला झाला, पैसे कधी द्यायचे, मंडेला, इन फ्युचर कधी, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं, 1 वर्षाच्या आत कधी. मग त्यावेळेस काय होईल, तर मी माझ्या रोज कीर्तन नोंदीमध्ये त्याची नोंद कधी करेल, पैसा मी केव्हाही देऊ, ओके. तर आज जर करत असेल तर त्याला म्हणतात ॲक्रुअल बेसिस, आणि ज्यावेळेस मी पैसा देईल त्यावेळेस आज नाही करणार, त्यावेळेसच करीन, अशी जर माझी भावना असेल तर त्याला म्हणतात कॅश बेसिस. लक्षात ठेवा खर्च कशाला म्हणतात. तर यानंतर बघा आता तिसरं, बोथ रिसिवेबल इन्कम अँड पेएबल एक्सपेन्सेस आर कन्सिडर्ड, ओके. बघा येणे उत्पन्न आणि देय खर्च या दोन्हींचा विचार केला जातो, त्यावेळेस सुद्धा ॲक्रुअल बेसिस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. यानंतर बघा आता, फॉलोज द मॅचिंग प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग, म्हणजेच काय तर लेखांकनातील जुळवणी तत्वांचा अवलंब केला जातो. कशामध्ये, तर ॲक्रुअल बेसिसमध्ये. जुळवणी म्हणजे काय रे, बरोबर तुम्हाला सांगतो, जुळवणी म्हणजे आजचा पैसा उद्या जर प्राप्त होत असेल तर डबल एंट्री होईल ना, मग ते जुळवणी करण्याचं काम ॲक्रुअल बेसिसमध्ये केलं जाते, लक्षात ठेवा. यानंतर बघा पाचवा आता, यूज बाय बिझनेसेस फॉर अ मोर ॲक्युरेट फायनान्शियल पोझिशन. बघा ॲक्रुअल बेसिसचा जर वापर केला, आता कॅशमध्ये काय झालं बघा, आता जो माझा 10व्या नंबरचा विद्यार्थी होता, 9 विद्यार्थ्यांनी मला पैसे दिले माझे, परंतु 10व्याने दिले होते का, नाही. मग मला सांगा, ते 10वा विद्यार्थी माझ्याकडे शिकत आहे का नाही, बिलकुल शिकत आहे. तुम्हाला भविष्यात पैसा देईल का नाही, बिलकुल देणार आहे. मग मला सांगा, तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये प्रॉफिट समजेल का कॅश बेसिसवरती, नाही. जर मी त्याचे पैसे मला येणे आज नोंद करत आहे, ते जर व्यवस्थितरित्या ठेवत आहे कशाच्या बेसिसवरती, ॲक्रुअल बेसिसवरती, तर मला जो व्यवसायामधील अचूक नफा आहे तो मला काय दिसून येईल ना, ओके. म्हणजे आर्थिक स्थितीचं अचूक चित्र दर्शविण्यासाठी ही पद्धत कशी वापरली जात असते, ॲक्रुअल बेसिसचा वापर करून, लक्षात ठेवा. यानंतर बघा आता, अल्सो नोन ॲज मर्सेटाईल सिस्टम ऑफ अकाउंटिंग, याला स्टार मार्क करा, हे परीक्षेत येते रे भाऊ, ओके, स्टार मार्क करा. ॲक्रुअल बेसिसला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात मर्सेंटाईल सिस्टम, मराठीमध्ये उपर्जित घटक, याला दुसरं नाव काय आहे, तर याला काय म्हणतात, तर याला म्हणतात व्यापारी तत्वांचे लेखांकन. काय म्हणतात, व्यापारी तत्वांचे लेखांकन, म्हणजेच काय तर मर्सेंटाईल सिस्टम ऑफ अकाउंटिंग. मर्सेंटाईल सिस्टम ऑफ अकाउंटिंग इंग्लिशवाल्यांनी लक्षात ठेवा, मराठीवाल्यांनी व्यापारी तत्वांचे लेखांकन. मग मला सांगा, व्यापारी तत्वांचे लेखांकन म्हणजे काय रे, उत्तर आहे कॅश बेसिस, ॲक्रुअल बेसिस, की बघा मिक्स किंवा हायब्रिड बेसिस. मग उत्तर द्यायचं आहे तुम्हाला ॲक्रुअल बेसिस, मराठीमध्ये उपर्जित घटक. लक्षात ठेवा परीक्षेत येते ह्या गोष्टी, ओके, इग्नोर करून चालणार नाही. जरी तुम्हाला थेरोटिकल बोर वाटत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की अकाउंटिंग आहे, प्रोफेशनल नॉलेज आहे, फक्त प्रॅक्टिकलच विचारतील, तर ती भावना सरासर चुकीची आहे तुमची, ओके. समजून घ्या, तुम्ही जर प्रॅक्टिकल केलं तुम्हाला स्कोर मिळेल, परंतु 110 पैकी 110 नाही मिळणार, ओके. आता बघा, हायब्रिड आणि मिक्स बेसिस, संकरित आणि मिश्रित घटक कोणता आहे. आता संकरित, आता काही लोक कसे करतात माहिती आहे का, कॅचचाही करतात वापर आणि सर्वच गोष्टीचा वापर करतात ना. मग ज्यावेळेस दोन्ही पद्धतीचं मिश्रण केलं जाते, कॅश बेसिस आणि ॲक्रुअल बेसिसचं, तेव्हा त्याला म्हणतात हायब्रिड, ओके. बघा अगोदर गावरान ज्वारी असायची, ओके, आता कशी असते, हायब्रिड असते. गावरान आणि हायब्रिडमध्ये फरक आहे, म्हणजे बघा मिश्रण केलेलं आहे, संकरित केलेलं आहे. तशाच प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं ही पद्धत कशी आहे, तर हायब्रिड ऑर मिक्स बेसिस आणि मराठीमध्ये संकरित किंवा मिश्रित घटक, ओके. बघा आता पहिलं, कॉम्बिनेशन ऑफ कॅश बेसिस अँड ॲक्रुअल बेसिस, सिंपल, सरळ सरळ परीक्षेमध्ये आलं. बघा विच बेसिस इज, बघा कॉम्बिनेशन ऑफ कॅश बेसिस अँड ॲक्रुअल बेसिस व्हॉट, तर उत्तर द्यायचं आहे हायब्रिड बेसिस और मिक्स बेसिस, ओके. यानंतर जर पाहिलं, रोख घटक आणि उपर्जित घटक यांचे मिश्रण म्हणून कोणाला ओळखण्यात येते, तर उत्तर द्यायचं आहे संकरित आणि किंवा मिश्रित घटकाला. यानंतर जर पाहिलं तर फॉलोज कॅश बेसिस फॉर रेव्हेन्यू अँड असेट्स. बघा महसूल आणि संपत्ती यांची नोंद साधारणतः रोख घटकावरती आधारित असते, तसेच
फॉलोज ॲक्रुअल बेसिस ऑफ फॉर एक्सपेन्सेस. तर बघा विविध खर्चाच्या नोंदीसाठी उपर्जित घटकाच्या आधारे केली जाते. आता बघा या दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्हाला. बघा केव्हा कॅश बेसिस फॉलो करते हायब्रिड आणि केव्हा ॲक्रुअल बेसिस वापरण्यात येते. तर समजून घ्या, ज्यावेळेस तुमचा महसूल आणि संपत्ती याची नोंद साधारणतः कोणत्या घटकावरती आधारित असते तर कॅश बेसिसवरती हायब्रिडमध्ये. आणि तुमचं जे काय खर्चाच्या नोंदी आहेत तर ते कशावरती असते तर उपर्जित घटकाच्या आधारे केली जाते. ओके, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, परीक्षेत विचारू शकतात. ओके, यानंतर बघा आता चौथं, एन्श्योर्स फ्लेक्सिबिलिटी इन अकाउंटिंग म्हणजे लेखांकनात लवचिकता प्रदान करते. कोण तर हायब्रिड और मिक्स बेसिस. ओके, लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न जर पॉईंट पाहिला तर तो आहे कॉमनली यूज इन इंडियन अकाउंटिंग प्रॅक्टिसेस. म्हणजे बघा भारतीय लेखा पद्धतीमध्ये सामान्यतः कोणती पद्धत वापरली जाते भारतामध्ये. परीक्षेत जर प्रश्न आला की बघा आता विच बेसिस कॉमनली यूज इन इंडियन अकाउंटिंग प्रॅक्टिसेस म्हणजे भारतीय लेखा पद्धतीमध्ये सामान्यतः वापरली जाणारी पद्धत कोणती, घटक कोणता, उत्तर द्यायचं आहे संकरित किंवा मिश्रित पद्धत किंवा हायब्रिड और मिक्स बेसिस. ओके, यानंतरचा प्रश्न पॉईंट जर पाहिला तर तो आहे प्रोव्हाइड्स बॅलन्स अप्रोच फॉर फायनान्शियल रिपोर्टिंग म्हणजेच आर्थिक अहवालांसाठी संतुलित दृष्टिकोन प्रदान करते. कोणती पद्धत तर हायब्रिड और मिक्स बेसिस. ओके, लक्षात ठेवा. आय थिंक सर्वांना समजलेलं असेल. ओके, आणखी परीक्षेमध्ये काय विचारतात तर बघा आता इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये मी चार्ट दिलेला आहे. या चार्टला लक्षात ठेवा. हे काय तर हे गुणात्मक वैशिष्ट्य आहे. कशाचे तर लेखांकीय पद्धत माहितीचे. ओके, लक्षात ठेवा. कशाचे तर लेखांकीय माहितीचे. एक सेकंड. लेखांकीय माहितीचे हे गुणात्मक काय तर वैशिष्ट्य आहेत. कोणकोणतं. पहिलं वैशिष्ट्य बघा, पहिलं वैशिष्ट्य विश्वसनीयता. दुसरं वैशिष्ट्य कोणतं तर ते आहे समर्पकता. तिसरं वैशिष्ट्य कोणतं तर ते आहे सुगमपणा. आणि लेखांकीय माहितीचं चौथं वैशिष्ट्य गुणात्मक कोणतं आहे तर ते आहे तुलनात्मकता. ओके, लक्षात ठेवा. बघा आता हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारतात की क्वालिटेटिव्ह. बघा तुम्हाला विचारू शकता क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन किती आहेत. उत्तर द्यायचं आहे 4. कोणतं रे तर पहिलं रिलायबिलिटी, दुसरं रिलिव्हन्स, तिसरं अंडरस्टँडेबिलिटी आणि चौथं कम्पॅरेटिबिलिटी. ओके, लक्षात ठेवा. मराठीमध्ये काय विश्वसनीयता, समर्पकता, सुगमता आणि तुलनात्मकता. म्हणजे बघा विससू तू असं जरी म्हटलं तरी तुमच्या लक्षात राहील. यानंतर जर पाहिलं तर बघा एक एक गोष्ट एक एक पॉईंट लक्षात ठेवा. पहिला पॉईंट काय होता रे तर तो होता रिलायबिलिटी म्हणजेच काय तर विश्वसनीयता. रिलायबिलिटी म्हणजे काय तर विश्वसनीयता. ओके, हे समजून घ्या. आता हे क्वालिटेटिव्ह काय कॅरेक्टरिस्टिक आहे, वैशिष्ट्य आहे कशाचं अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचं. ओके, लक्षात ठेवा. बघा आता विश्वसनीयता असते तुमच्याकडे जर अकाउंटिंग माहिती जर असेल, लेखाक्रमाची जी माहिती असेल तुमच्याकडे लेखांकनाची, तर त्यावरून काय होते तर तुमच्यावरती विश्वसनीयता राहते, रिलायबिलिटी राहते. कशी तर बघा पहिला पॉईंट आहे एन्श्योर्स ॲक्युरेट फायनान्शियल रेकॉर्ड म्हणजेच बघा अचूक आणि आर्थिक नोंदी सुनिश्चित करते ते. ओके, तसेच रेड्युसेस चान्सेस ऑफ एरर्स अँड फ्रॉड म्हणजे बघा चुका आणि फसवणुकीचे जे काही संधी आहे ते कमी करते तुमच्याकडे जर रेकॉर्ड असतील तर. आता समजा रामराव आहे त्यानं आपल्याला काय केलं फ्रॉड केलं ना, याची नोंद आहे म्हणून तुम्ही वाचले, नोंद जर नसती तर गेलते 12च्या भावात. ओके, यानंतर जर पाहिलं तर तिसरं प्रोव्हाइड्स ट्रस्ट वर्थी फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे बघा विश्वासार्ह आर्थिक माहिती प्रदान करते ते. ओके, फायनान्शियल स्टेटस दर्शवते ना म्हणून. हेल्प्स इन मेकिंग इन्फॉर्म बेसिस डिसिजन्स म्हणजे सुसूचित व्यावसायिक निर्णय घेण्यास काय करते ते मदत करत असते. यानंतर बघा इन्क्रीजेस ट्रान्सपेरन्सी इन फायनान्शियल रिपोर्टिंग म्हणजे आर्थिक अहवालांमध्ये पारदर्शकता वाढविण्याचं काम करते. आणि 6वं आहे कंप्लाइज विथ अकाउंटिंग स्टँडर्ड्स अँड रेग्युलेशन्स. बघा रिलायबिलिटी काय आहे तर हे सर्व 6 पॉईंट यामध्ये आहे अकाउंटिंगमध्ये, अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये, म्हणून ती विश्वसनीयता आहे त्याच्यामध्ये रिलायबिलिटी आहे. ओके, लक्षात ठेवा. हे वैशिष्ट्य का बरं आहे तर या 6 पॉईंट मुळे आहे. 6वं पॉईंट काय तर लेखांकनाच्या मानक आणि नियमांचे पालन करते म्हणून ते कशी आहे विश्वसनीय आहे, रिलायबिलिटी आहे, रिलायबल आहे. लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न रिलिव्हन्स म्हणजे काय रे तर संगती, संबंधितता किंवा समर्पकता हा जो आहे गुण यामध्ये आहे म्हणून. मग पहिला पॉईंट समजून घ्या यातला. तर बघा प्रोव्हाइड्स युजफुल फायनान्शियल इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्यासाठी उपयुक्त आर्थिक माहिती प्रदान करते. ओके, तसेच
हेल्प्स इन इव्हॅल्युएटिंग बिझनेस परफॉर्मन्स म्हणजे व्यवसायाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास मदत करते. तिसरं असिस्ट इन फ्युचर प्लॅनिंग अँड फॉरकास्टिंग म्हणजे भविष्यातील नियोजन आणि अंदाज वर्तविण्यास ते मदत करते. तसेच एन्श्योर्स टाइमली अँड मिनिंगफुली फायनान्शियल रिपोर्टिंग म्हणजे वेळेवर आणि अर्थपूर्ण आर्थिक अहवाल सुनिश्चित करण्याचं काम करते. तसेच जर पाचवं जर पाहिलं तर ते आहे बघा एड्स इन्व्हेस्टर्स अँड स्टेक होल्डर्स इन असर्टिंग प्रॉफिटेबिलिटी. ओके, तर बघा गुंतवणूकदार आणि हितधारकांना काय करते तर नफा मूल्यमापन करण्यामध्ये मदत करते. म्हणून त्याच्यामध्ये काय तर समर्पकता आहे, रिलिव्हन्स नावाचा जो काही गुण आहे तो दिसून येतो. तसेच बघा सहावं सपोर्ट्स कंप्लायन्स विथ लीगल अँड रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स म्हणजेच कायदेशीर आणि नियामक आवश्यकतांचे ते पालन करण्यास मदत करते. म्हणून ते कसं आहे तर समर्पक हा त्याच्यामध्ये काय दिसून येतो गुण दिसून येतो. कशामध्ये तर अकाउंटिंग इन्फॉर्मेशन मध्ये रिलिव्हन्स नावाचा जो काही गुण आहे क्वालिटी आहे ते दिसून येते आपल्याला. यानंतर जर पाहिली तर तिसऱ्या नंबरची क्वालिटी आहे त्याची क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक म्हणजे बघा वैशिष्ट्य आहे त्याचं गुणात्मक ते आहे सुगमपणा अंडरस्टँडेबिलिटी. तुम्ही जर अकाउंटिंग जर व्यवस्थितरित्या ठेवत आहे तर ते प्रत्येकाला अंडरस्टँड होऊ शकते. हा त्याचा काय तर गुण आहे सुगमपणा. ओके, लक्षात ठेवा. बघा मग आता एक एक पॉईंट समजून घ्या सुगमपणा कोणकोणते. तर बघा द रेकॉर्डेड अँड प्रेझेंटेड फायनान्शियल इन्फॉर्मेशन शुड बी इझिली अंडरस्टँडेबल टू युजर्स म्हणजे नोंदविलेली आणि सादर केलेली आर्थिक माहिती वापरणाऱ्यांना सहज समजू शकेल अशी असावी. दुसरं इन्फॉर्मेशन शुड बी क्लिअर प्रिसाइज कन्साइज अँड ॲक्युरेट म्हणजे बघा माहिती कशी असते तर स्पष्ट नेमकी आणि संक्षिप्त आणि अचूक असावी असं असते. त्यानंतर बघा तिसरं युजर शुड बी एबल टू इंटरप्रिट फायनान्शियल डेटा बेस्ड ऑन देअर लेवल ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजेच काय तर बघा वापरकर्ते आपल्या समजुतीनुसार आर्थिक माहितीचा अर्थ लावू शकतील अशी ती असावी. यानंतर चौथं बघा फायनान्शियल स्टेटमेंट्स शुड बी स्ट्रक्चर्ड इन अ वे दॅट फॅसिलिटीज इझी कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच बघा आर्थिक विवरणे समजवण्यास सोपी होतील अशा पद्धतीने संरचित केली पाहिजेत. आणि पाचवं जर म्हटलं तर बघा द यूज ऑफ कॉम्प्लेक्स अँड टेक्निकल टर्म्स शुड बी मिनिमाइज फॉर बेटर ॲक्सेसिबिलिटी म्हणजेच बघा सोप्या प्रवेश योग्यतेसाठी गुंतागुंतीची आणि तांत्रिक शब्दावली कमीत कमी वापरावी. म्हणून त्याच्यामध्ये काय तर अंडरस्टँडेबिलिटी येते, लक्षात ठेवा. ओके, आता बघा चौथा त्याचा गुण आहे तुलनात्मकता. तुम्ही काय करू शकता तुलना करू शकता असेट किती लायबिलिटी किती. ओके, क्रेडिटर्सला किती द्यायचे आहे डेबिटर्स पासून किती घ्यायचे आहेत समजून घ्या. या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. म्हणून यातलं क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स कोणतं आहे कशाचं तर अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचं तर ते आहे कम्पॅरेबिलिटी म्हणजेच तुलनात्मकता लक्षात ठेवा परीक्षेत येणार. ओके, तर बघा आता पहिला पॉईंट समजून घ्या कम्पॅरेबिलिटी मध्ये. तर बघा फायनान्शियल इन्फॉर्मेशन शुड बी कन्सिस्टंट ओव्हर डिफरंट पिरियड्स फॉर ॲक्युरेट कंपॅरिझन म्हणजेच काय तर बघा अचूक तुलनेसाठी आर्थिक माहिती विविध कालावधीत सुसंगत असावी. दुसरं देअर शुड नॉट बी फ्रिक्वेंट चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज अँड मेथड्स म्हणजेच काय तर लेखांकन धोरणे आणि पद्धतींमध्ये वारंवार बदल होऊ नयेत. ओके, समजून घ्या. त्यानंतर कम्पॅरेबिलिटी हेल्प्स इन अनालायझिंग फायनान्शियल परफॉर्मन्स ओव्हर टाइम म्हणजेच तुलनात्मकता आर्थिक कामगिरीचा कालानुसार अभ्यास करण्यास मदत करते. बघा चौथा हा गुण का आहे बघा गुण का आहे कम्पॅरेबिलिटी म्हणजेच तुलनात्मकता त्यासाठी हे 5 पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके, याला का बरं आपण क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो तर यासाठी बघा चौथा गुण कोणता आहे याच्यामध्ये तर बघा इट अलाउज बिझनेसेस टू कम्पेअर देअर फायनान्शियल स्टेटस विथ कॉम्पिटिटर्स ऑर इंडस्ट्री बेंचमार्क्स. बघा हे व्यवसायांना त्यांच्या आर्थिक स्थितीची स्पर्धकांशी किंवा उद्योग मानदंडांशी काय करते तर तुलना करण्यामध्ये मदत करते सक्षम करते. यानंतर बघा इफ व्हेरिएशन्स एक्झिस्ट प्रॉपर डिस्क्लोजर्स शुड बी मेड फॉर ट्रान्सपरन्सी म्हणजे काय रे तर पारदर्शकता. ओके, तर बघा कुठल्याही प्रकारच्या व्यवहारामध्ये भिन्नता असल्यास पारदर्शकतेसाठी योग्य खुलासे द्यावेत असं याचं म्हणणं आहे. म्हणून यामध्ये कोणता गुण असतो माहिती अकाउंटिंगच्या इन्फॉर्मेशन मध्ये क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक आहे ना हे. तर या 5 मुद्द्यांच्या मुळे कम्पॅरेबिलिटी म्हणजे तुलनात्मकता हा गुण अकाउंटिंग इन्फॉर्मेशनला काय झालेला आहे प्राप्त झालेला आहे. आशा करतो आज ज्या ज्या गोष्टी आपण शिकलो ते तुम्हाला समजलेल्या असतील. तर बघा पहिलं काय शिकलो आपण थोडक्यामध्ये समजून घ्या. तर बघा
अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी महापारेषणचा हा कोर्स परचेस केला नाही त्यांनी नक्की परचेस करा, नक्की तुम्हाला फायदा होईल या कोर्सचा. जर फायदा नाही झाला तर तुम्ही सुद्धा इथं आहे, मी सुद्धा इथंच आहे. ओके, तर बघा आज आपण अगोदर शिकलो इंट्रोडक्शन टू बुक किपिंग. ओके, काही व्याख्या समजून घेतल्या होत्या. त्यानंतर फीचर्स ऑफ बुक किपिंग लक्षात घेतलं. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग शिकलो. त्यानंतर बघा इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग शिकलो. त्यानंतर बघा युटिलिटी ऑफ बुक किपिंग शिकलो. त्यानंतर बघा इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंगचं मिनिंग डेफिनेशन समजून घेतली. त्यानंतर बघा बेसिस अकाउंटिंग कोणकोणते आहेत, तर 3 प्रकारचे बेसिस ऑफ अकाउंटिंग आहेत. पहिलं कॅश बेसिस, त्यानंतर ॲक्रुअल बेसिस, त्यानंतर हायब्रिड और मिक्स बेसिस, हे अभ्यासलं. ओके, त्यानंतर बघा आपण जे काही क्वालिटेटिव्ह गुणधर्म आहेत, ओके क्वालिटेटिव्ह म्हणजे बघा गुणात्मक जे वैशिष्ट्य आहेत, ओके ते अभ्यासले. कशाचे, तर अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे. तर बघा पहिलं होतं रिलायबिलिटी विश्वसनीयता, दुसरं होतं रिलिव्हन्स म्हणजे समर्पकता, त्यानंतर तिसरं अंडरस्टँडेबिलिटी म्हणजे सुगमपणा, आणि चौथं कम्पॅरेबिलिटी म्हणजे तुलनात्मकता. हे कशामध्ये आहे, तर माहितीचे आपण काय अभ्यासले होते, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. कशाचे, तर अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे. ओके, लेखांकनाचे समजा लेखांकनाच्या माहितीचे काय होते, ते गुणात्मक वैशिष्ट्य होते. तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ह्या इम्पॉर्टंट गोष्टी अभ्यासलेल्या आहे. यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या शिपमध्ये एक प्रश्न दिसेल म्हणजे दिसेलच. ओके, समजून घ्या. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांनी आज पहिल्यांदाच हे लेक्चर बघत आहे त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची नोटिफिकेशन आली तर तुम्हाला समजलं पाहिजे आणि आपली पॉवर सुद्धा दिसून आली पाहिजे इतर चॅनलवाल्यांना की किती आहे. ओके, जेवढे जास्त सबस्क्रायबर तेवढी आपली जास्त पॉवर असणार आहे. माझ्यावरती ट्रस्टेड म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवणारे जे काही सबस्क्रायबर आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांची मला संख्या हे जास्त दिसली पाहिजे. म्हणून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, तुम्हाला कंटेंट आवडत आहे परंतु तुमचं बोट हे काही तुम्हाला साथ देत नाही. कशासाठी, तर लाईकच्या बटनापर्यंत नेऊन लाईकचं बटन दाबण्यासाठी. तर त्या बोटाला आजच्या दिवस सांगा की थोडंसं वर जा आणि बटन दाबा. ओके, म्हणून सर्वांनी लाईक करा. आणि हो, एक मदतीची भावना म्हणून एक तुमच्या मित्रांना सुद्धा फायदा व्हावा, मला सुद्धा फायदा व्हावा, आणि हे सिरीज कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त तुमच्याकडे जेवढे काही स्टडी ग्रुप असतील ज्यामध्ये महापारेषण म्हणजे स्मार्ट ट्रान्सकोच्या लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा. ओके, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच. इथे थांबूया. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू.